त्यानंतर काही सूक्ष्म व्यायाम घेऊ आणि मग पुढचे प्राणायाम करू. 3 ध्यानात्मक प्राणायाम. सूक्ष्म व्यायामासाठी तयार राहायचंय. दोन्ही पाय समोर, दोन्ही हात मागच्या बाजूला. आपल्या बोटांची हालचाल करायची, बोट पुढे माग. संपूर्ण पाऊल पुढे मागे. दोन्ही पावलं जोडून घोट्यातून गोलाकार फिरवायची. आता या सूक्ष्म व्यायामाच्या क्रिया प्रत्येकी 5 ते 10 वेळा करायच्या. कोणीही करू शकतो व्यायाम. फार अवघड आसनं नाही आली तरी सूक्ष्म व्यायामामुळे आपल्याला तेच लाभ होतात. शरीराचे सर्व मसल्स रिलॅक्स होतात, त्यांना व्यायाम मिळतो. घोट्यातून हालचाल विरुद्ध दिशेने. याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सकाळी संध्याकाळी आपण कधीही व्यायाम करू शकतो. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. एकदा अंगठे जमिनीला, एकदा करंगळी जमिनीला, एकदा आत, एकदा बाहेर. दोन्ही पाय परत जोडून घ्यायचे. आपल्या हातानं ब्रॅकेट करायची, ती आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली घालायची. एकदा गुडघा आपल्या नाकाजवळ आणायचा प्रयत्न करायचा, एकदा पाय गुडघ्यात सरळ ठेवायचा. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. आता पाय गुडघ्यातून गोलाकार फिरवायचा आहे. तसंच विरुद्ध दिशेनं. अंगठ्यानं मोठं सर्कल काढायचं. सावकाश डावा पाय खाली ठेवायचा. हाताची ब्रॅकेट उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली. एकदा गुडघा नाकाजवळ, एकदा पाय गुडघ्यात सरळ. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. अंगठ्यानं मोठं सर्कल काढायचं. पाय गुडघ्यातून गोलाकार. तसंच विरुद्ध दिशेने. उजवा पाय खाली ठेवायचा. त्यानंतर आपल्याला दोन्ही हाताची मूठ करायची, ती आपल्या दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या खाली ठेवायची आणि समोरून टाचा जमिनीपासून वर उचलून तशाच होल्ड करून ठेवायची. गुडघ्याचे व्यायाम करतोय आपण. पाय जमिनीपासून वर ठेवून द्यायचे. त्या ठिकाणी होल्ड करायचं आहे आपल्याला. सावकाश पाय जमिनीवर. आता दोन्ही हाताने दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या पकडायच्या आणि त्या गोलाकार फिरवायच्या. संपूर्ण गोल. तसंच विरुद्ध दिशेनं. आता वाट्यांच्या भोवती जे मसल आहेत त्यांना बोटाने दाब देत सोडत मसाज करायचं. सगळ्या बाजूनी गोलाकार. दोन्ही हात मागे घ्यायचे. एकदा वाट्या आपल्याकडे खेचायच्या, एकदा वाट्या रिलीज करायच्या.
मांड्या ओढून घेतल्या की वाट्या खेचल्या जातील. एकदा वाट्या आपल्याकडे खेचायच्या, एकदा रिलीज करायच्या. विश्राम. पुढचा सिक्वेन्स करू आपण. आपला डावा पाय उचलून घ्यायचा, तो उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. पाऊल मांडीच्या बाहेर येईल अशा पद्धतीने. बोटांची हालचाल करायची, बोट पुढं मागं. संपूर्ण पाऊल पुढे मागे. पाऊल घोट्यातून गोलाकार. विरुद्ध दिशेनं. पाऊल मांडीवर ठेवायचा, हाताने वेढा देऊन आपला गुडघा वर उचलायचा आणि आपल्या नाकापर्यंत आणायचा प्रयत्न करायचा. आणि एकदा गुडघा खाली जमिनीवर दाबायचा. वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली. आता गुडघ्यानं मोठं सर्कल काढायचं, पाय मांडीतून गोलाकार फिरवायचा. तसंच विरुद्ध दिशेनं क्लॉकवाईज झाल्यानंतर अँटी क्लॉकवाईज. आता गुडघा जमिनीवर आपटायचा, थोपटण्याची क्रिया. आणि मग दोन्ही हातात पाय वर उचलून संपूर्ण पुढे आणि मागे झुलवायचा. सावकाश डावा पाय खाली ठेवायचा. हात सिक्वेन्स आपण उजव्या पायाने करणार आहोत. उजवा पाय दुमडून घ्यायचा, बोटांची हालचाल, बोट पुढे मागं. आता संपूर्ण पाऊल पुढे मागे. पाऊल घोट्यातून गोलाकार. विरुद्ध दिशेनं. पाऊल मांडीवर ठेवायचा, हाताने वेढा देऊन आपला गुडघा आपल्या नाकापर्यंत आणायचा प्रयत्न करायचा. एकदा गुडघा जमिनीवर खाली दाबायचा. वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली. आता गुडघ्याला मोठं सर्कल काढायचं, पाय मांडीतून गोलाकार. तसंच विरुद्ध दिशेनं. आता गुडघा जमिनीवर आपटायचा, थोपटण्याची क्रिया. जमिनीवर आपटायचा आणि मग दोन्ही हातात पाय वर उचलून संपूर्ण पुढे आणि मागे झुलवायचं. जितका पुढे नेता येईल तेवढा पुढे, जेवढा मागे आणता येईल तेवढा मागे. पाय जमिनीपासून वर उचलून.
सावकाश पाय खाली ठेवायचा आहे. आता आपण कमरेचे काही व्यायाम करू. दोन्ही पाय समोर असतील. दोन्ही हाताचा बदाम करायचा आणि तो आपल्या उजवीकडे जमिनीवर ठेवून द्यायचा आणि त्या बदामामध्ये आपलं नाक ठेवायचा प्रयत्न करायचा. तसंच दुसऱ्या बाजूला. आणि हे आपल्याला 3-3 वेळा रिपीट करायचं आहे. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, पुन्हा उजवीकडे, पुन्हा डावीकडे. यानंतर आपण वक्रासन करू. वक्रासनासाठी आपला डावा पाय दुमडून घ्यायचा. डावा पाय दुमडलाय, डावा हात मागे जाईल. जो पाय दुमडलाय तोच मागे जाईल. आपला उजवा हात घ्यायचा, तो डाव्या पायाची मांडी आणि छाती याच्यामधून काढायचा आणि त्याने डाव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करायचा किंवा उजव्या पायाचा गुडघा पकडायचा प्रयत्न करायचा आणि नजर आणि मान आपली डावीकडे मागे. आता आपल्याला पायाचा घोटा किंवा गुडघा पकडता नाही आला, हात हवेत राहिला तरी चालेल. फक्त आपण हातानं आपला डावा गुडघा जास्तीत जास्त उजवीकडे रेटायचा, जेणेकरून आपल्या ओटी पोटापाशी पीळ बसेल. मान आणि नजर जास्तीत जास्त डावीकडे मागे. या ठिकाणी स्थिर राहायचंय, पण श्वास होल्ड करायचा नाही. संथ श्वसन सुरू ठेवायचं आहे आपल्याला. या आसनामध्ये आपण किंचित थांबणार आहोत. सावकाश आसन सोडायचे. पहिल्यांदा मान सरळ करायची, मग हात सरळ करायचे आणि मग पाय सरळ करायचा. हेच आसन दुसऱ्या पायाने करू. आता आपला उजवा पाय दुमडला जाईल. जो पाय दुमडलाय तोच हात मागे जाईल. डावा हात उजव्या पायाची मांडी आणि छाती याच्या मधून काढायचा. त्याने उजव्या पायाचा घोटा किंवा डावा पायाचा गुडघा पकडायचा. मान आणि नजर उजवीकडे मागे. या ठिकाणी स्थिर राहायचे. श्वास होल्ड नाही करायचा. संथ श्वसन सुरू ठेवायचं. सावधान आसन सोडायचं. पहिल्यांदा मान सरळ करायची, दोन्ही हात सरळ करायचे आणि मग पाय सरळ करायचे. दोन्ही पाय समोर जोडून घ्यायचे. यानंतर पुढचं आसन करणार आहोत आपण आकर्ण धनुरासन. आकर्ण म्हणजे कानापर्यंत, धनुरासन म्हणजे धनुष्य. आणि धनुष्यासारखी अत्यंत ओढलेली शरीराची अवस्था तयार होते, म्हणून याचं नाव आकर्ण धनुरासन. पहिल्यांदा डावा पाय दुमडून घ्यायचा, तो उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. आता आपल्याला हातानं हुक करायचं आहे, पहिलं बोट आणि मधलं बोट यानं. आणि आपल्या डाव्या पायानं आपल्या उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा हुक मध्ये पकडायचा आणि तो मुठीत घ्यायचा. तसंच डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा. आता याच्यामध्ये आपल्याला या पोझिशन मधून श्वास घेत आपला उजवा पाय आपला डावा पाय आपल्या उजव्या कानापर्यंत वर उचलायचा आहे. त्यावेळी नजर आपल्या उजव्या पायाच्या समोरच्या बोटांकडे. समोरचा पाय हा गुडघ्यात सरळ राहील आणि कोपर ही आकाशाकडे खेचली जातील. जशी धनुष्याला प्रत्यंचा लावली आहे अशा पद्धतीने शरीराची आकृती तयार करायची आणि या ठिकाणी किंचित स्थिर राहायचं. जितका पाय वर उचलता येईल तेवढा वर उचलायचा. आकर्ण म्हणजे कानापर्यंत वर आणण्याचा प्रयत्न करायचा. श्वास होल्ड नाही करायचा आपल्याला. सावधान आसन सोडायचे. सावकाश पाय खाली ठेवायचा, दोन्ही हात रिलीज करायचे आणि पाय सरळ करायचा. हेच आसन दुसऱ्या पायाने करू. आता उजवा पाय दुमडून डाव्या मांडीवर ठेवायचा. उजव्या पायाचा अंगठा डाव्या हातानं, डाव्या पायाचा अंगठा उजव्या हातानं. श्वास घेत आपला उजवा पाय डाव्या कानापर्यंत वर उचलायचा आणि या ठिकाणी स्थिर राहायचं. सावधान आसन सोडायचे. सावकाश पाय खाली ठेवायचा, दोन्ही हात रिलीज करायचे आणि पाय सरळ करायचं. पश्चिमोत्तानासन करणार आहोत आपण. यासाठी दोन्ही पाय समोर, दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे कमरेतनं पुढे वाकून आणि तसंच पुढे वाकत आपलं कपाळ आपल्या गुडघ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आणि कोपर जमिनीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा.
त्यावेळी समोर दोन्ही पाय गुडघ्यात सरळ राहतील. श्वास होल्ड करायचा नाहीये आपल्याला. प्रत्येक उश्वासाबरोबर जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा. सावधान आसन सोडायचं. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ व्हायचं आणि दोन्ही हात रिलीज करायचे. यानंतर चक्की आसन करणार आहोत आपण. त्यासाठी दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हाताची ब्रॅकेट करायची. दोन्ही हात कोपरामध्ये सरळ करायचे आणि गोल फिरायचे. आपल्याला जितकं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. जेवढं मागे येत आहे तेवढं मागे यायचं. संथ आणि सावकाश सुरुवात करायची. चक्की आसन जातं दळल्याप्रमाणेच आहे. जातं किंचित जलद दळलं जातं. इथं आपल्याला संथ आणि सावकाश कमरेतनं हालचाल करायची. जितकं पुढे जाता येईल तेवढं पुढं, जेवढं मागे यायचं आहे तेवढं मागं सुरू ठेवायचंय. मी प्रयत्न करायचा की पाठीतनं आपण पुढे वाकायचं नाही. आपल्याला पाठ सरळ ठेवायची. कमरेतनं पुढे वाकायचा प्रयत्न करायचा. सरावानंतर आपल्याला अधिकाधिक पुढे वाकता येईल. पाठीतनंच वाकलं तर आपल्याला फार पुढे जाता येणार नाही. तसंच विरुद्ध दिशेनं गोलाकार फिरवत विश्राम. यापुढे स्थित कोणासन करायचं आहे आपल्याला. आपला डावा हात हा उजव्या अंगठ्यापर्यंत जाईल, पायापर्यंत, आणि उजवा हात मागे जाईल. जो हात मागे आहे तिकडे आपली नजर. आणि तसंच विरुद्ध दिशेला हे आपल्याला रिपीट करायचं आहे. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरुवात करायची श्वासाबरोबर. श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. विश्राम. बटरफ्लाय करू आपण. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि पावलं एकमेकाला जोडून पाय जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आणायचे आणि पायाची फुलपाखराच्या पंखाप्रमाणे हालचाल करायची. जितकं वर आणता येईल तेवढं वर, जेवढं खाली येत आहे तेवढं खाली. आता खांदे पुढच्या बाजूला रोल करून कमरेतनं पुढे वाकून आपलं नाक जास्तीत जास्त खाली आणण्याचा प्रयत्न करायचा. जेणेकरून मांड्यांच्या स्नायूंना चांगला स्ट्रेचिंग मिळेल. विश्राम. यानंतर आपण पद्मासनातली काही आसनं करणार आहोत. पद्मासन घालता येत नसेल तर अर्ध पद्मासन घातलं तरी चालेल किंवा साधी मांडी घालून ही आसनं केली तरी चालेल. पद्मासन घालायचं असेल तर दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. आपला डावा पाय उचलायचा, तो उजव्या मांडीवर ठेवायचा. आता एवढंच जरी जमलं तरी चालेल, दुसरी साधी मांडी घालून बसलं तरी चालेल. ज्यांना पूर्ण पद्मासन घालायचंय त्यांनी आपल्या डावा पायाचा गुडघा जमिनीवर दाबायचा आणि उजवा पाय उचलून तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. अशा पद्धतीने दोन्ही पाय एकमेकाच्या मांडीवर ठेवल्यानंतर गुडघे खाली दाबायचे. हे आपलं पद्मासन आहे. याच्यामध्ये हाताची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा जोडलेला आहे. बाकीची तिन्ही बोट सरळ आहेत आणि पाठीचा काना ताठ आहे. हे पद्मासन हे ध्यानात्मक आसन आहे. पद्मासनातनं आपल्याला दोन आसनं करायचे. पद्मासन योग मुद्रा प्रकार 1. त्याच्यामध्ये दोन्ही हात हे एकमेकावर, पंजे आणि अंगठे एकमेकावर येतील अशा पद्धतीनं आपल्या मागे न्यायचे आणि हात दोन्ही पंजे हे एकमेकावर ठेवायचे, दोन्ही अंगठे एकमेकावर ठेवायचे आणि श्वास सोडत आपण कमरेतनं पुढे वाकायचं आणि कपाळ जमिनीवर लावायचा प्रयत्न करायचा. त्या ठिकाणी आपलं आसन पूर्ण आहे. श्वास होल्ड नाही करायचा.
श्वसन सुरूच ठेवायचंय. प्रत्येक उश्वासाबरोबर जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा. कोपरी शरीराकडे खेचून घ्यायची. सावधान आसन सोडायचे. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ व्हायचे आणि दोन्ही हात पुन्हा ध्यान मुद्रेमध्ये. याच्यातून आपल्याला पुढचं आसन करायचंय पद्मासन योग मुद्रा प्रकार 2. त्याच्यामध्ये आपला डावा हात आपल्या नाभीवर असेल, त्याच्यावर आपला उजवा हात फ्लॅट अशा पद्धतीने ठेवायचा की तळवे हे आकाशाकडे असतील. आता कोपरी शरीराकडे खेचून घ्यायची. कोपर आपल्या शरीरापाशी पाहिजे. श्वास घ्यायचा, श्वास पूर्ण बाहेर सोडायचा, पोट आतमध्ये घ्यायचं, हात आतमध्ये दाबायचे आणि मग तसाच श्वास सोडत आपल्याला पुढच्या बाजूला झोपून कपाळ जमिनीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा. कोपरी शरीराकडे खेचून घ्यायची. श्वसन सुरू ठेवायचंय. प्रत्येक उश्वासाबरोबर जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करायचा. सावधान आसन सोडायचं. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ व्हायचं आणि मग दोन्ही हात परत ध्यान मुद्रेमध्ये. पद्मासनाचं शेवटचं आसन करायचं उत्थित पद्मासन. त्यामध्ये दोन्ही हात हे आपले सीटच्या शेजारी जमिनीवर फ्लॅट ठेवायचे आणि श्वास घेत आपल्याला सीटचा भाग हा जमिनीपासून वर उचलायचा आहे. दोन्ही हातांवर आपला भार द्यायचा आहे. श्वास घेत वर, जितकं वर उचलता येईल तेवढं वर उचलून जितका वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचं. अतिरेक करायचा नाही. जेवढं आपल्याला थांबता येईल तेवढंच थांबायचंय. सावकाश शरीर जमिनीवर ठेवायचं आणि दोन्ही हात परत ध्यान मुद्रेमध्ये. आपल्याला पद्मासन सोडायचंय. पहिल्यांदा वरचा पाय सरळ करायचा आणि मग खालचा पाय सरळ करायचा. यानंतर आपण वज्रासनातली काही आसनं करणार आहोत. वज्रासनासाठी दोन्ही हात हे आपले उजवीकडे ठेवायचे जमिनीवर आणि किंचित उजव्या बाजूला कलायचे. दोन्ही पाय दुमडून घ्यायचे डावीकडे. आता दोन्ही पाय अशा पद्धतीने ठेवायचे की आपले पंजे हे आतल्या बाजूला येतील आणि टाचा या बाहेरच्या बाजूला येतील. म्हणजे पंजे एकमेकावर चढले आणि टाचा या दूर झाले आहेत आणि जो मध्ये व्ही आकार तयार होते त्याच्यामध्ये आपली सीट ठेवायची. समोर दोन्ही पाय शक्यतो जोडून घ्यायचे आणि दोन्ही हात हे आपले दोन्ही गुडघ्यांवर राहतील. हे झालं वज्रासन. पाठीचा कणा ताठ असेल. हे पण ध्यानात्मक आसन आहे. याच्यामध्ये पण आपण जेवण केल्यानंतर वज्रासनात 10 ते 15 मिनिटं बसलं की आपली पचनशक्ती सुधारते. जे काही जेवलं ते व्यवस्थित पचतं. आपल्याला वज्रासनातनं पुढची 3 आसनं करायचे. पहिलं आहे विस्तृत पाद शशकासन. त्याच्यामध्ये दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही गुडघे बाजूला करायचे. दोन्ही हात समोर ठेवायचे आणि आता हात सरकवत पुढे न्यायचे आणि कमरेतनं पुढे वाकत आपल्याला कपाळ जमिनीवर लावायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्सेशन पोज आहे ही. श्वास सुरू ठेवायचा. सावधान आसन सोडायचे. सावकाश हात शरीराच्या जवळ घ्यायचे. कमरेतनं सरळ व्हायचं आणि पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता वज्रासनातली 2 आसनं करणार आहोत. वज्रासन योग मुद्रा प्रकार 1. जसं आपण पद्मासनात केलं होतं त्याच पद्धतीने करायचंय. दोन्ही हात मागे न्यायचे आणि एकमेकावर पंजे आणि अंगठी एकमेकावर लावून हात आणि कोपरी शरीराच्या जवळ खेचून घ्यायची. श्वास सोडत कमरेतनं पुढे वाकायचा आणि कपाळ जमिनीवर लावायचा प्रयत्न करायचा. आसन पूर्ण आहे. श्वसन संथ सुरू ठेवायचं. श्वास पूर्ण करायचा या ठिकाणी. आणि प्रॅनकिलियाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी या आसनांचा उपयोग होतो. त्यासाठी डायबिटीसच्या रोगांसाठी याचा विशेष लाभ होतो. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ व्हायचे आणि दोन्ही हात परत समोरच्या बाजूला. वज्रासन योग मुद्रा प्रकार 2 करणार आहोत. आपला डावा हात आपल्या नाभीवर राहील. त्याच्यावर आपला उजवा हात कोपर शरीराकडे खेचून घ्यायची. श्वास सोडायचा आणि श्वास सोडत
कमरेतनं पुढे वाकून आपलं कपाळ जमिनीपर्यंत आणायचा प्रयत्न करायचा. त्यावेळी कोपर शरीराकडे खेचून घ्यायची. आसन पूर्ण आहे, संत श्वसन. विश्राम. आसन सोडायचंय, सावकाश कमरेत सरळ व्हायचं आणि मग दोन्ही हात परत वज्रासनामध्ये. वज्रासनातनं पुढची 2 आसनं करणार आहोत आपण. पहिलं आहे अर्धचंद्रासन. त्यासाठी वज्रासनातून आपल्या मांड्यांवर उभं राहायचं आणि दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, हिप साईज अंतर घ्यायचं. त्याचप्रमाणे आपल्या टाचा या सरळ होतील, चवडे रिलॅक्स होतील. दोन्ही हाताची घडी घालायची आणि कमरेतनं मागं झुकायचंय, मान पण मागच्या बाजूला. त्यामुळे आपले मांड्या ज्या असतील त्या जमिनीला 90 अंशापर्यंत 90 अंशावर असतील, जमिनीला परपेंडिक्युलर. फक्त कमरेचा मागचा, कमरेपासून वरचा भाग हा मागं झुकलेला असेल. या ठिकाणी बॅलन्सिंग करायचंय किंचित. जितका वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचं. आपल्या कमरेला पुढच्या बाजूला रेटा द्यायचा. सावधान आसन सोडायचं, सावकाश कमरेत सरळ व्हायचं आणि हात रिलॅक्स करायचे. आता याच्यातूनच आपल्याला उष्ट्रासन करायचं. एक एक हात आपल्या टाचेवर ठेवायचा. एक तर वरनं घेऊन ठेवा किंवा खालच्या खाली ठेवा ते चालेल. तसंच दुसरा हात टाचेवर ठेवायचा आणि कमरेला पुढच्या बाजूला रेटा देऊन मान मागं. आसन पूर्ण. सावधान. एक एक हात रिलीज करायचा, पुन्हा गुडघ्यावर उभं राहायचं आणि परत वज्रासनामध्ये थांबायचं. आता वज्रासन सोडायचं आपल्याला. दोन्ही हात परत उजवीकडे, दोन्ही पाय सरळ, साधी मांडी घालून बसायची. आता आपण पुढचे हाताचे व्यायाम करणार आहोत. दोन्ही हात समोर खांद्याच्या रेषेत ओरबडण्याची क्रिया करायची. मुठी वळायच्या, आतल्या बाजूला बोटे फिरवून गोलाकार बोट फिरवत. आता दोन्ही हाताच्या मुठी करायच्या, त्या एकमेकाला जोडून घ्यायच्या आणि मनगटातून गोलाकार फिरवायचा. तसंच विरुद्ध दिशेला. दोन्ही हाताचे पंजे वर आणि खाली. फ्रोझन शोल्डरचा विकार ज्यांना असतो त्यांच्यासाठी किंवा तो होऊ नये यासाठी हे हाताचे सिक्वेन्स. आत आणि बाहेर हाताचे पंजे. आता हात समोरच्या बाजूला फेकायचे, खांद्याच्या रेषेपर्यंत. तसंच दोन्ही बाजूला. दोन्ही हाताची बोटं खांद्यावर ठेवून खांद्यातून हात गोलाकार, कोपर समोरच्या बाजूला जोडली जातील अशा पद्धतीनं संपूर्ण गोल. तसंच विरुद्ध दिशेनं. आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे, डोक्याच्या वर मनगटात एकमेकाला पकडायचे आणि डोक्याच्या मागून एक एक हात विरुद्ध दिशेला खेचायचा. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. हात खेचताना कमरेपासून ताण जाणवायला पाहिजे. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे संपूर्ण खेचायचा. सावकाश हात खाली घ्यायचा. खांद्यांची हालचाल करायची आपल्याला, खांदे वर खाली श्वासाबरोबर. तसंच खांदे गोलाकार. आता विरुद्ध दिशेनं.
आता आपला उजवा हात घ्यायचा, तो उजव्या कानशिलावर ठेवायचा, आपलं कपाळ आणि कान याच्यामधला जो खोलगट भाग आहे त्यावर, आणि हात आणि डोकं एकमेकाकडे दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं, असं 3 ते 5 वेळा करायचं. तसंच डाव्या बाजूला. आता हाताची ब्रॅकेट करायची, ती डोक्याच्या मागे घेऊन हात आणि डोकं एकमेकाकडे दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं. तीच ब्रॅकेट कपाळावर पुढच्या बाजूला, आणि हात आणि डोकं एकमेकाकडे दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं. सावकाश हात खाली घ्यायचे, मानेचे व्यायाम करू आपण, मी सांगतो त्या दिशेला बघायचंय. संपूर्ण वर, संपूर्ण खाली, संपूर्ण वर, संपूर्ण खाली, संपूर्ण वर, संपूर्ण खाली. मान सरळ. आता उजवीकडे हनुवटी खांदा एका रेषेत, मान सरळ. डावीकडे हनुवटी खांदा एका रेषेत, सरळ. पुन्हा उजवीकडे, सरळ. डावीकडे, मान सरळ. आता मान एकदा उजव्या खांद्यावर टाकायची, कान खांद्यापर्यंत आणायचा, खांद्यावर न उचलता. मान सरळ. डाव्या खांद्यावर, सरळ. पुन्हा उजव्या खांद्यावर, सरळ. डाव्या खांद्यावर, मान सरळ. आता मानेचं सर्कल करायचंय, गोलाकार फिरवायची, कुठेही हिसका द्यायचा नाही, जर घ्यायचं नाही, आपापली फिरवायची. 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉक. त्यानंतर डोळे बंद करायचे आणि चष्मा काढून डोळ्याच्या भोवताली पूर्ण मसाज करायचा, आपल्या बोटाने दाब देत सोडत, देत सोडत. अवकाश हात खाली घ्यायचे, आपण डोळ्याचे व्यायाम करूया. डोळे उघडायचे आणि सांगतो त्या दिशेला बुबुळं फिरवायची. फक्त बुबुळांची हालचाल असेल, मान सरळच राहील. संपूर्ण वर, संपूर्ण वर बघायचे दोन्ही डोळ्यांनी, संपूर्ण खाली, संपूर्ण वर, संपूर्ण खाली, संपूर्ण वर, संपूर्ण खाली. आता उजवीकडे, सरळ. डावीकडे, सरळ. पुन्हा उजवीकडे, सरळ. डावीकडे, सरळ. आता उजव्या कोपऱ्यात वर, डाव्या कोपऱ्यात खाली, पुन्हा उजव्या कोपऱ्यात वर, डाव्या कोपऱ्यात खाली. आता डाव्या कोपऱ्यात वर, उजव्या कोपऱ्यात खाली, डाव्या कोपऱ्यात वर, उजव्या कोपऱ्यात खाली. आता बुबुळ गोलाकार फिरवायचे, संपूर्ण गोल. 2 वेळा क्लॉकवाईज, आता 2 वेळा अँटी क्लॉकवाईज. सरळ. आता आपलं जे पहिला बोट आहे आणि मधलं बोट आहे, त्याचा जो व्ही भाग आहे, खालचा जो व्हीचा भाग आहे, त्याला विरुद्ध हाताच्या बोटाच्या अंगठ्याने दाब देत सोडत पूर्ण मसाज करायचं. ते डोळ्याचे ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत. दोन्ही हाताला पहिलं बोट आणि मधलं बोट याचा जो व्हीचा आकार तयार होतो, त्या व्हीला पूर्ण प्रेस करत, रिलीज करत मसाज करायचं. तसंच दुसऱ्या बोटाला, दुसऱ्या हाताला. दोन्ही हाताचं घर्षण करायचं, ऊर्जा निर्माण करायची आणि ती आपल्या बंद डोळ्यांवर ठेवून द्यायची. उंजळ तशीच डोळ्यांवर ठेवून द्यायची आणि उंजळीत सावकाश प्रकाशाचा अंदाज घेत डोळे उघडायचे आणि हात